नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. खालापूरच्या आरकतवाडीमध्ये नदी प्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आहे आणि या वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडीमध्ये नदीच्या पलीकडे आहे. यासाठी पूल बांधून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते. आमदार महेश बालदी यांनी इथल्या पुलाच्या कामाचं नावापुरतं उद्घाटन देखील केलं, मात्र पूल बांधण्यात आला नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिवारात मोगा तळ्या शेजारी 120 किलोची महाकाय मगर आढळली. मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. शहरातील अग्रेसर भवन परिसरात कुत्र्यांनी हल्ला करताच या मुलानं 10 फुटांवरून उडी मारली. यात हा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हत्ती आता कळणे गावात येऊन शेतीचं नुकसान करतायत. कळणे गावात हत्ती गावात फिरत असून गावातील केळी, सुपारी आणि नारळाच्या बागांचं नुकसान करतायत. शहापूर सातोना मार्गावर हरिण आणि काळविटांचा मुक्त वावर दिसून येतोय. शेतावर जात असताना अनेकदा रस्ता ओलांडताना अचानक हे प्राणी समोर येत असल्यानं अपघाताची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात अचानक भडका उडाला. मंदिरातल्या शिवपिंडीवरच ज्वलनशील पदार्थानं हा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. भाविक दर्शन घेत असतानाच हा भडका उडाल्यानं 2 ते 3 भाविक भाजल्याची माहिती मिळते. चंद्रपुरातल्या बाबूपेठ भागात एका लहान मुलानं काजळाची डबी गिळल्याचा प्रकार समोर आलाय. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबानं तातडीनं रुग्णालयामध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी ती डबी बाहेर काढून लहानग्याचा जीव वाचवला. नवी मुंबईतील वाशी प्रभाग कार्यालयामध्ये मनसेनं झोपा काढो आंदोलन केलं. प्रभागात अनेक अडचणी असून अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कारवाई होत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. पाचोरा भडगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य पुरवठा होत नाहीये. ऑनलाईन यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं पुरवठा केला जात नव्हता. याविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. बीडच्या परळी गंगाखेड रस्त्याचं सध्या काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पुलाचं काम रखडल्यानं पावसाळ्यात वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रखडलेलं काम सुरू करावं अशी मागणी स्थानिकांसह वाहनधारकांकडून केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील 2041 स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीन गेले 25 दिवस बंद आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होतोय. श्रीरामपुरात पोलिसांसमोर अंगावर रॉकेल ओतून पती पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यानं संतप्त झालेल्या पती पत्नीनं हे पाऊल उचललं. 8 दिवसात मुलीचा तपास लावण्याचं आश्वासन देण्यात आलंय. पालघरमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बोईसर, नागझरी, डहाणू या भागात मुसळधार पाऊस झालाय. पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 92% इतका झालाय. पावसाचा जोर वाढल्यानं पवना धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. पवना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता पुन्हा एकदा वाहून गेला. यंदा दुसऱ्यांदा हा रस्ता वाहून गेला. गेल्या 3 महिन्यांपासून मुख्य पुलाचं बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरला जात होता. आता हा पर्यायी रस्ता देखील वाहून गेल्यानं मार्ग बंद झाला असून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना फटका बसतोय. डहाणूच्या गांगोडी शेणसरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गुडघाभर चिखलातून विद्यार्थी आणि नागरिकांना पायपीट करावी लागते. गांगोडी शेणसरी या 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 4,48,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. मात्र ठेकेदारानं रस्त्याचं काम उशिरानं सुरू केल्यानं पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. बुलढाण्याच्या खामगावात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे अपघातात वाढ होत असून त्याविरोधात एमआयएमनं जोरदार निदर्शनं केली आहेत. एमआयएमनं या खड्ड्यामध्ये बेशर्माची झाडं लावून नगरपालिकेचा निषेध केला. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात खरीप पिकांना पूरक असा पाऊस झाला. मात्र जिल्ह्यातील महत्त्वाचं माजलगाव धरण अजूनही मृत साठ्यात आहे आणि याच धरणावर पाणीपुरवठा अवलंबून असल्यानं बीडकरांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना श्रमिक एल्गारनं केला आहे. धनकदेवी येथील शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून या 100% आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या योजना रखडलेल्या आहेत. तर सिंगार पठार गावात अंगणवाडी बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना 16 किलोमीटरची पायपीट करावी लागते. हिंगोली शहरामध्ये भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं निदर्शनं केली. खासदार ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमधील नायगाव तालुक्यातील टाकळी इथे स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। आतापर्यंत गावालगतच्या नाल्या शेजारी अंत्यसंस्कार केले जायचे, पण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी देखील चिखल साचल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नाही आणि त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी वृद्धाचं शव थेट तहसील कार्यालयामध्ये नेलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशन धान्य वितरणात अडथळा निर्माण झालाय। गेल्या 12 ते 13 दिवसांपासून या मशीन्स बंद असल्याने अनेक लाभार्थ्यांना रेशनच धान्य मिळालं नाहीये। दरम्यान आज तरी मशीन सुरू होतील आणि धान्य मिळेल या आशेने अनेक नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली, मात्र आजही त्यांना धान्य मिळालं नाही। धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेलं ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे धान्य वाटपाला मोठा फटका बसलाय। गेल्या 2 आठवड्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झालेत। ई-पॉस मशीनच्या तक्रारी वाढल्याने अखेर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना ऑफलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश दिले। धाराशिवमध्ये ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाईन धान्य वितरणात अडचणी येत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1,43,000 कुटुंबीय धान्य वितरणापासून वंचित राहिलेत। नागरिकांच्या तक्रारीनंतर ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचे आदेश देण्यात आले। ऑनलाईन पद्धत बंद करा आणि जुन्या पद्धतीप्रमाणे धान्य द्या, अशी मागणी दुकानदार आणि नागरिक देखील करतायत। जुन्नरच्या इंगळूण घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून आंबे, हातवीज, पिंपरवाडी गावांचा संपर्क तुटलाय। हिंगोलीच्या तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्र वितरणाचं ऑनलाईन सर्व्हर डाऊन आहे आणि या सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र उशिराने मिळत आहेत। ही प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली। लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातल्या गल्ली बोळात आणि मुख्य रस्त्याच्या कडेला देखील कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीने नागरिक हैराण झालेत आणि त्यामुळे दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। अनेकदा तक्रार करून देखील कचरा उचलला जात नसल्याने पालिकेविरोधात संताप व्यक्त होतोय। कोल्हापुरात दोघं पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे। कुरुंदवाडच्या बस्तवाडमध्ये पाण्यातून ट्रॉली काढत असताना दुर्घटना घडली आहे। पाण्यातून जाणं चौघांच्या अंगलट आलंय। वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात आलं। उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे बंद पुकारण्यात आलाय। चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। शेकडो व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले। उरणमधील हत्याकांडाच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चादरम्यान मुस्लिम महिलेनं शिवीगाळ केल्यानं संतप्त आंदोलकांनी आणि व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। संबंधित महिलेवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून आज सातारा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। उरण आणि धारावीतील हत्येच्या निषेधार्थ सातारा बंदची हाक देण्यात आली। यामुळे आज सकाळपासून साताऱ्यातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शनं करण्यात आली। कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली आहे। हे मोठं होर्डिंग वाहनावर पडल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय, तर या घटनेमध्ये 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। होर्डिंग पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू झालाय। साकूरमध्ये हा रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येतंय। आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3,44,876 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल केलेत। या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समितीमार्फत ऑनलाईन अर्जाची छाननी सुरू करण्यात आलेली आहे। 13,662 अर्जांना स्वीकृती देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली। शेतकरी व्यापारी बाजार समिती संचालक मंडळ आणि प्रशासन यांची बैठक घेऊन सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक हिरकणी जनतेच्या आरोग्यासाठी लढते। दुर्गम भागात स्वतःच्या लहानशा बाळाला सोबत घेऊन सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी कधी छोट्याशा नावेतून तर कधी पायी प्रवास करून त्यांच्यापर्यंत पोहोचते। अशा स्वयंसेविका असलेल्या सुजाता पुंगाटी यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय। नाशिक मनपाने धोकादायक घरं रिकामी करण्यासाठी घरधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत। नाशिक रोड विभागातील 73 घरांना नोटीस देण्यात आली आहे। खबरदारी म्हणून घरं रिकामी करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोमध्ये भले मोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे बस डेपोतून बाहेर काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बस डेपोमध्ये पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून डेपोला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। खड्ड्यांकडे आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करत असल्यानं बस वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली। वाशिमच्या कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत। आरोग्य विभागानं याकडे लक्ष देऊन नवीन इमारतीची उभारणी करावी अशी मागणी होती। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी पारंपरिक 2 मतदारसंघ भाजपला मिळावेत आणि जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी आमची तयारी, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा लढवण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे। 15 ऑगस्टपर्यंत विधानसभेबाबत बैठका होतील आणि पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। सरकार येणार म्हणून काही लोकांच्या पोटात दुखतंय, मात्र नोव्हेंबरमध्ये महायुती सरकार महाराष्ट्रात असेल असा दावा सामंत यांनी केला। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक पार पडली। यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी ठराव करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असं आश्वासन विखे पाटलांनी दिलं। सुजय विखे हे मोठ्यांचं लाडकं लेकरू आहे, त्यांचा छंद असेल तर पालकांनी तो पुरवला पाहिजे असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी विखेंना लगावलाय। सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी असा ठराव भाजपच्या बैठकीत झाला, त्यावर ते बोलत होते। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं 19वे अधिवेशन पंढरपुरात होणार अशी अधिवेशनाची जय्यत सुरू झालेली आहे। शरद पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं किवळे उड्डाणपूल येथे मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं। यावेळी बहुसंख्येनं शिवसैनिक आणि किवळे ग्रामस्थ ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। आमदार अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी आरोपींच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। या प्रकरणात आणखी 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर 13 आरोपींव्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि नितीन गव्हाळे यांना देखील आरोपी करण्यात आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका सुरू झालेल्या आहेत। कोकण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीत 15 विधानसभा मतदारसंघाचं महायुतीच्या 3 प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आलं अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ सध्या नाही, सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशा चर्चा झाल्यात, मात्र विद्यमान जागांची अदलाबदल होऊ शकते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही करू असं देखील अजित पवार म्हटलं। मी नाव बदलून कधीही प्रवास केला नाही, मी वेषांतर करून दिल्लीमध्ये गेल्याचा आरोप खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, आरोप सिद्ध न करता आल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला। भाजप शासित राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाही, महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचं दिल्लीमध्ये कंट्रोल आहे, सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामांचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे। हे गुंडगिरीला पोचणारं सरकार असून उद्या गुंडांकडून आमच्यावर देखील हल्ले होतील असं विधान संजय राऊत यांनी केलंय। पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीमध्ये असलेली पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध घेतला जातोय। पूजा खेडकरनं तब्बल 7 वेळा त्यांच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। इतकंच नव्हे तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आलंय। यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटकडून लाडकी बहिणी योजनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र लाडकी बहिणी योजनेच्या तातडीच्या स्थगितीस हायकोर्टानं नकार दिलाय। याचिकेवर 6 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा परिसरातून गोवंश चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आणि यामुळे पशुपालक भयग्रस्त झालेले आहेत। यामागे आंतरजिल्हा टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल केला जातो। पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात सराफा दुकानावर दरोडा घातल्याची घटना घडली आहे। हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय।
ठाणे अहमदाबाद रस्त्यावर कलर न भरलेला ट्रक उलटला। शेकडो लिटर कलर रस्त्यावर सांडल्यानं खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली होती। कलर साफ करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। अमरावती शहरातील तपोवन परिसरात अज्ञातांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे। 6 कारच्या काचा फोडल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध घेतला जातोय। विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झालाय। आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव आहे आणि फॉर्च्युनर कार चालवणारा आरोपी शुभम पाटील याला अटक करण्यात आली आहे। कार चालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती मिळते। जळगावात भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरनं बसला जोरदार धडक दिली। अपघातात बसमधील प्रवाशांसह दोन्ही वाहनांचे चालक असे 26 जण जखमी झालेत। जखमींना खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।